आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। स्वानंदी, हाय. नमस्कार. मी निशांत बने. नमस्कार. प्लीज बसा ना. काय झालं? नाही, काय नाही. काही प्रॉब्लेम आहे? नाही, काय नाही. काय घेणार? नाही, ऍक्च्युली ना मला भूक नाहीये. म्हणजे होती पण आता गेली. काय झालं? प्रॉब्लेम आहे का काही? मला जरा वयाने लहान मुलीची अपेक्षा होती. लहान मुलगी? लहान म्हणजे 25 ते 27. पण मग माझ्या भावाकडून तुम्हाला बायोडेटा पोचला नव्हता का? तुमच्या भावाच्या मित्राने मला बायोडेटा पाठवला होता, वाचला नाही मी. तुम्ही 27च्या वाटला होता हो त्यात. म्हणजे फोटोमध्ये तुम्ही यंग दिसता. नाही, 35 वर्षांची आहे मी. मी 38चा आहे. यंग दिसतो ना मी, आणि म्हणून मला यंग मुलीशी लग्न करायचं आहे. अशी एकदम म्हणजे अशी यंग, स्मार्ट, डायनॅमिक, छान बबली. 35 म्हणजे जरा जास्तच आहे हो. काय या वयात स्त्रियांमध्ये ना तो स्मार्टनेस राहत नाही. तुला सॉल्टेड पेपर लुक खूप छान दिसेल. म्हणजे थोडे केस काळे, थोडे पांढरे, खूप हॉट दिसशील तू. अजून केस पांढरे नाही झालेत माझे. पण होतील लवकरच. बट आय एम शुअर तू अजून हँडसम दिसशील. हे अशा ग्लासमध्ये ज्यूस देता तुम्ही? त्याला स्वच्छ वगैरे करता येत नाहीत का तुम्हाला? घेऊन जाते ग्लास आणि गरम पाण्यामध्ये स्टेरलाइज करा आणि ते रूम टेम्परेचरला आले की मग त्याच्यात ज्यूस पोर करायचा, म्हणजे ओतायचा. आणि ग्लास धरताना हे असे उघड्या हाताने नाही धरायचे, क्लोज घालायचे. कळलं? घेऊन जा, स्वच्छ आणा. हाऊ क्यूट. तू नेहमी असंच करतोस. घरात सुद्धा मला अशी फिनिकी माणसं आवडतात. क्यूट वाटतात, एकदम लहान मुलांसारखी. क्यूट? हा. तुम्ही फोटोमध्ये जशा दिसता तशा प्रत्यक्षात दिसत नाही. सॉरी, म्हणजे मी स्पष्ट बोलते म्हणून तुम्ही राग मानू नका. नाही, ठीक आहे, पण म्हणजे आता काय करायचं त्याचं मला नाही कळत आहे. काय आता आलोय म्हणल्यावर काय बोलू होता, काय करणार नाही का आपण. हाफ डे काढून आलोय मी. पण मग तुम्ही ऑफिसमधनं डायरेक्टली आलायत तर तुम्हाला काही खायचंय का? काय घेणार तुम्ही? आता घ्यायला तर बायको आलो होतो, पण आता उपासमार झाली. ऍक्च्युली ना मला हे असे कपडे घातलेल्या मुली आवडतच नाही. ते मुली कमी बायका जास्त वाटतात. काय घातले, फोटो घातल्यासारखं वाटतंय अंगावर. घालावे ना छान कपडे, छान दिसावं. सॉरी, पण ना या कपड्यात तुमची काही पर्सनॅलिटीच दिसत नाही हो मला ना. बघा अहो हात. अहो ती मुलगी बघा. अहो बघा ना, बघा. अहो हा टेबल नाही, पुढचा टेबल. ती लाल ड्रेस घातलेली मुलगी बघा. छान आहे ना. ड्रीम गर्ल आहे माझी. रोज लाल ड्रेस घातलेली मुलगी स्वप्नात येते माझ्या, आणि आता माझ्या समोर आहे. ही अशी मुलगी मला बायको म्हणून हवी आहे माझी. सगळे लोक जेलस झाले पाहिजेत. मित्र, ऑफिस मधले लोक,
दिसली आहे बघा ना. आपला फंडा क्लिअर आहे. म्हणजे बायको हवी असेल ना तर ही अशी तरी पाहिजे, नाहीतर तिच्याकडे ना खूप पैसा पाहिजे. हो. आणि मग जर तसं असेल ना तर मग मुलगी कशीही चालेल, गबाळी, अशी सलवार कमीज घालणारी, कारण तिच्या पैशावर चेंज करता येईल ना. या असल्या मुली ना श्रीमंतांनाच पटतात. हा तो माणूस बघा त्याच्या समोर बसलेला, ते फिरवतात या अशा मुलींना. आता तिच्या समोर जो माणूस बसलाय वयाने मोठा आहे, बक्कळ पैसा आहे त्याच्याकडे, तो फिरवणार या मुलींना. तुम्हाला काय वाटतं, हा माणूस लग्न करेल हिच्याशी? नाही नाही हो, ही श्रीमंत माणसं ना या अशा मुलींना ना फक्त वापरतात, फिरवतात त्यांना. लग्न बिग्न नाही करणार काही. आणि मुलींना पण ना स्टॅबिलिटी वगैरे नको असते, त्यांना फक्त ह्या श्रीमंत माणसांचे पैसे हवे असतात आणि मग त्या पण फिरतात त्यांच्या बरोबर. बघा त्याच्याकडे, हे माज आहे त्याला, पैशांचा माज, बाकी काही नाही. आपल्याला काय करायचं आहे, कशाला बघायचं आपण कोणाकडे? अहो बघायला कुठे पैसे पडतात. तिलाही आवडतंय, सगळे तिच्याचकडे बघतायत ते. मी चहा घेणार आहे, तुम्ही? हं? मी चहा घेतेय, तुम्हाला काही? कॉफी. दादा, वेटर. तुम्ही कोणाला रिस्पेक्ट देता दादा? हं? आमच्यात आम्ही देतो आहोत, सगळ्यांना रिस्पेक्ट देतो. एक चहा आणा आणि एक कॉफी. हे एवढे चांगल्या रेस्टॉरंट तुम्ही चहा मागवतोय. नाही पण बरोबर आहे, वय वाढलं ना की आपले लाईफ मधले चॉईसेस हे नॅरो डाऊन व्हायला लागतात. आता माझंच बघा, मला खरं तर अशी हॉट बेब्स टाईप मुलगी, वयाने लहान, लग्नासाठी हवी आहे, पण इथे मला तुम्हाला भेटावं लागतंय. नाही का? कारण एक तर आता अशा मुली मला काका म्हणतात, पण म्हणून मी पण अशी दाढी बिडी करून टिपटॉप राहतो. आता अवघड आहे तुमचं लग्न होणं. काय या वयात बायका ना, म्हणजे तुमच्यासारख्या बायका एकदम सिरियस व्हायला लागतात, आणि मग आमच्यासारखे पुरुष बोर होतात हो. बरं, तुम्हाला आता मूल होणं पण अवघड आहे या वयात. सगळीच बोंब घेऊ. हा, एक्सक्यूज मी आल्याचं. थँक्यू. पुअर मॅन. अरे नाही, तुला नाही, तो मुलगा बघ ना, सतत माझ्याकडे बघतोय डोळे फाडून. म्हणजे मला याची सवय आहेच. ते कुठेही गेले ना तर सगळीकडे सतत मला पुरुष स्कॅन करत असतात, लिटरली. म्हणजे उपाशी माणसांना कॉन्टिनेंटल फूड दिसलं की कसं होतं तसंच. पण कसं आहे, प्रत्येकाच्याच नशिबात नसतं प्रिया पुरोहितला भेटणं. दोघातली तुटे